तो बदलणार होता रो आणि म्हणे तेरी बिचूक आणि मेरी बिचूक हे नाही चालणार, अजिबात चालणार नाही. मी तुला शपथ देऊन सांगतो, त्याचं वाटोळं होऊ दे, त्याचं कल्याण कधीच होऊ देऊ नको. चालेल तर भिवंडी होऊ दे, पण कल्याण अजिबात होऊ देऊ नको. तो सदा पारो मध्ये जातो, तो सदा देवदास मध्ये जातो. अजिबात त्याला कळ्याच्या खाली उतरू देऊ नको. बोला, खाली बसा. काय तुमची इच्छा आहे, काय तुमची आकांक्षा आहे, काय तुम्हाला काजल पटत नाही का, तुम्हाला पल्लवी पाहिजे सांगा मला. ताम्हणकर पाहिजे की सई पाहिजे, आज सांगा मला. खानविलकर पाहिजे की अमृता पाहिजे. बोला, तुमच्या मनातल्या इच्छा बोला. आत्ताच लगेच करतो आणि जाळ पेटवतो तिच्या नावाने. बाबा तुम्ही मला विचारून द्याय ना, तुम्ही सांगू राहिले. सुरुवातीला आमचं इंट्रोडक्शन द्यावं लागतं. मग तुम्ही ते काम करता का? हो. हा बोला बाबा. हो. मारे लग्नच व्हायला नाही अजून. लग्न होत नाही. पोरं पटत नाही काही पण. का काय माहिती, अगोदर हा आमा त्या बस जवळ आला का लगेच पळून जात्या. जरा समोर या. आता कुठे येऊ? असं समोर चेहरा दाखवा. हा हा, दात नका दाखवू, फक्त चेहरा दाखवा. कपाळाच्या आठ्या सांगताय, तुमच्या कपाळाच्या आठ्या सांगतायत की तुम्ही लई बोरिंग माणूस आहात. मी इतकं खुश ठेवायचं त्याला पण पळून जात्या. तुम्ही पैसे खर्च करत नाही. हा ये मला वाटलं की हा तुम्ही बायका पोरांच्या नादी लागता, पण तुम्ही पैसे खर्च करत नाही. पोरी हो म्हणतात, पण बाहेर गेल्यानंतर 1 रुपया निघत नाही. हा ये बरोबर बाबा, बरोबर हा बोलतो. धूर संपलेला आहे. हा धूर सांगतोय की तुम्ही खरं बोलताय की खोटं बोलताय. नाही खरं बोलले बाबा तुम्ही. धूर होत नाही म्हणजे तुमच्या खिशात पैसे नाही. नाही. तुम्ही अजिबात खरं बोलत नाही. हो. पोरी पटवताना तुम्ही त्यांना धोकाबाजीच्या गोष्टी करता, अश्लील गोष्टी करता, अश्लील चाळे करता, घाणेरडे व्हिडिओज पाठवता. हा जाळ सांगतोय. बरोबर आहे बाबा. आता त्याच्यावर एकच उपाय. बाबा बरोबर आहे रे बाबा. कुठं असते मी सगळं असतं. नाही नाही बरं, बरोबर आहे. हा जाळ सांगतोय. हा हा, तुम्हाला पोरगी टिकली पाहिजे. हा तुमच्या आयुष्यात तुमची पोरगी टिकली पाहिजे. बाबा इकडे लागल ना. लागू द्या. हा तुमचा मार आहे, हा माझा आशीर्वाद आहे. तू आहे. ऐका आता. हा हे फूल घ्यायचं. हा हे फूल तिला द्यायचं का? कोणालाही द्यायचं नाही. हा हे फूल गुळामध्ये टाकायचं. गोळात. गुळात टाकायचं, मधात बुडवायचं. हो हो त्याच्यानंतर त्याचं गुलकंद तयार होईल. हो. ते पानाला लावून खायचं. मी ना हो. त्या बाहेर नाही द्यायचं ना. अजिबात द्यायचं ना. जी पोरगी तुम्हाला आवडेल ते पान खाऊन त्या पोरीला बोलायचं आय लव्ह यू. हे जाऊ का? हे देऊन नाही, याला गुलकंद मध्ये टाकायचं. हो. गुलकंद तयार करायचं. घ्या. अरे, काय वाईट बाबा? आय लव्ह यू. आय लव्ह यू. गुळकात खाऊ का? गुलकंद खाऊन नाही, हा. पान खायचं. पान खायचं. हो. गुळकातचं. व्यवस्थित ऐका काय सांगतोय ते. बरा. हे गुलाबाच्या पाकळ्या तोडायच्या, हा गुळात मिक्स करायच्या. मिक्स करायचं. हो. त्याच्यानंतर त्याच्यात मध टाकायचं. मध. त्याचं गुलकंद तयार करायचं. गुळकात ते पानावर लावायचं. पानावर लावायचं. ते पान खायचं. पान खायचं. आणि त्याच्यानंतर जी पोरगी तुम्हाला आवडेल तिला आय लव्ह यू म्हणायचं. जी पोर दिसेल तिला आय लव्ह यू म्हणायचं. जी पोर दिसेल नाही, जी पोर आवडेल. हा जी पोर आवडेल. हो. जी पोरगी तुम्हाला आवडते, जी पोरी सोबत तुम्हाला संसार करायचा हा. आहे. पण मला एक कळत नाही, तुमचं वय, तुमची दाढी पांढरी झाली, नाही हो, तुमचा ते- अवतार उतरलाय, तरी तुम्हाला अजूनही मेहंदी तुमचं- लावली मेहंदी बाबा. हो मेहंदी का? लावली. बरं, आता मेहंदीची तुम्हाला केस लग्न आहे. करायचंय. हा उठतो का? कोण? आता तुम्ही उठता का? उठा. मी हा, उठ. तुझ्या सांगितलेल्या इच्छा पूर्ण होतील. होते ना. हो. किती दिवसात होते बाबा? आता काही रुपये द्यायचे नाही. काम झाल्यानंतर बरोबर हा 1001 रुपये फक्त ना. फक्त. पण किती दिवसात होईल? 21 दिवसात? 21 दिवसाची काही गरज नाही. मला 2 दिवसात. 1 हप्त्यातच तुमचं काम वाजेल. खरंच खरंच. बाबा तुम्हाला निघा. आम्ही जोडीने येऊ तुम्हाला भेटायला. निघा. हा येऊ का? निघा. अरे वा, आहे वा. मस्त दिलं बघ फुल बाबा. काय सांगितलं मदत गोळात. आय लव्ह यू. प्यार करू छू. झाला त्याला प्रेम झाला. बाबा पाय पडते. तम्मा 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 लोगे लोगे. बाबा. बोल बच्चा, काय पाहिजे तुला? माझ्या लग्नाला 4-5 वर्ष झाली आहो, पण मग अजून मला मूळ बाळ नाही. वाव. काय? हाव. हाव. हा तेच तर विचारायला आले का? हम्म. का नाही झाले अजून? बघा बरं. मी हात बघत नसतो, मी मग फक्त कपाळाच्या आठ्या बघत असतो. बरं बघा मग. जवळ ये.
हम्म. इतकंही जवळ नको येऊ. हम्म. इतकी जवळ आलीस तर कुठलाही पुरुष तुझ्या प्रेमात पडेल. थोडं लांबूनच दाखवत जा. हा बरं बरं आठ्या म्हणतोय मी. हा दाखव. हम्म. दिसतंय. होय, तुझ्या नवऱ्याच मध्ये प्रॉब्लेम दिसतोय. नाही हो, आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो. तो प्रॉब्लेम नाही, मग त्याचं लफडं चालू आहे. काय? होय शक्यच नाही. होय, आमची भविष्यवाणी कधीच खोटी ठरत नसते. अयो लागलं ना बाबा. तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. असंच त्याला तुझ्याकडून काहीतरी गोष्टी लागलेल्या दिसत आहेत. तू त्याचं मन दुखवलेलं दिसतंय. नाही नाही, मी भांडण करत नाही. मन कस काय दुखून मी? काय पण बोलताय तुम्ही. तुझ्या प्रेमामध्ये तो पडलेला होता, पण तुझ्या काहीतरी चालण्या बोलण्यामध्ये चूक झालेली असून त्यांनी तुझ्याकडे तोंड फिरवलेलं आहे. म्हणून 4-5 वर्ष झालं तुला मूल होत नाहीये. दरवेळेला छडी देणार नाही, हात पुढे करू नको. आता एकच उपाय आहे. काय उपाय बाबा? केरसुनी काय झाडून कामाला लागायचं. म्हणजे तू बरोबर योग्य ठिकाणी आलेली आहेस. मी सांगतो फक्त तेवढा उपाय करायचा. काय उपाय? रोज रात्री त्याला एक उकळलेलं अंड द्यायचं. अंड हा, मग त्याच्याने त्याचा स्टॅमिना वाढेल. काय? हल्लीच्या पुरुषांना नॉनव्हेज खाऊ घालायचं असतं. बाईच्या हातचं नॉनव्हेज खाल्लं की माणूस प्रेमात पडतो. बाईच्या असो की घरच्या बाईच्या असो, बाहेरच्या बाईच्या असो की घरच्या बाईच्या असो, असं म्हणायचंय मला. तर तू दुसरा कोणताही उपाय करू नकोस. फक्त उकळलेलं अंड आणि बॉईल चिकन त्याला दे. मला काही समजलं नाही. मुलं होण्याचं चिकनचं काय समज? तो तुझ्या प्रेमात पडेल. तो तुझ्या प्रेमात पडेल आणि तुला जास्तीत जास्त प्रेम करेल. आणि त्याच्यानंतर या बाबाचा चमत्कार बघ. एवढ्या 6 महिन्यात तुला आनंदाची बातमी मिळेल. खरंच का बाबा? असं झालं ना, मग मी तुम्हाला माझ्या पद्धतीने काहीतरी देईन. मला काही नको, मग? फक्त 1001 रुपये दे. मी तर आता पैसे नाही आणले. पैसे नकोय आता मला. काम झाल्यावरच मी पैसे घेत असतो. बरं बरं ठीक आहे. आता आणले असतील तर ठेवून दे, काही प्रॉब्लेम नाही. नाही काहीच नाही आणले. काहीच नाही आणलेत. बरं जाऊ द्या, नंतर येताना घेऊन येते मी. चालेल. जाऊ का मग बाबा? पाय पडते हा. पाया पडू नकोस. जब भी कोई लड़की मेरा दिल बोले तम्मा लोगे. काहीच करावं बा, काय डोकं काम करत नाही असतं. यांना मी किती वेळ सांगितलं. का बरं काय झालं? बसा खाली. आणि ते फुल कशाला आणलं मला? आमच्या झाडाला लय फुलं राहतात. तुला आवडत मग तुला द्यायचं होतं. काय फुल? तुम्ही डोक्यावर पडले बिडले काय? हा, मग आता किती दिवस झाले? म्हणजे मला लग्न व्हाय ना. हा, मग मला एक जणांनी सांगितलं होतं, एक जणांनी म्हणजे जी बाई भेटेल त्याला फुल देऊ पाय म्हणून. एक जणांनी सांगितलं जी बाई भेटली तिला हा, फुल. बाबा होता बाबा. आणि कशाला फुल देऊन पाय? म्हणजे तो लग्न होईल म्हणा. मग तीच करेल तो बरोबर लग्न म्हणा. आ डोक्यावर पडला काय तू? काय मला कशी बाई, माझं लग्न व्हायला आधीच. तो बरं लग्नवाला चालतील. अरे बारू तोंडाच्या, तुला लाज वाटायला पाहिजे. माझं लग्न झालेलं आहे बाबूराव. मी तुम्हाला चांगलं समजत होते. तुम्ही मला येऊन कुशाला म्हणू लागला का तुम्हाला लय आवडती. माझा नवरा आहे ना, जीव घेईन, नाही तर असं तुम्हाला वरती लटकून देईन. नाही तुम्ही दिसले म्हणून दिले बरं का. दिसल्या म्हणून दिले बरं का? म्हणजे त्या बाबाने असं कोणाला म्हणायला सांगितलं का? हा, तुम्हाला जिडे दिसायला तिला देत चाला म्हणा. तुम्हाला वाचू का चांगली? हा, काही डोकं बी काय का नाही कशाचं? का कळत नाही काय वागू लागले म्हणून? कोणता बाबा आहे दाखवा बरं मला. तो नाही काय आलता तो. कोणता तो आलता पाहिलं तो? नाही का? अहो मी काय त्या बाबांनी ते बघितलं. कुठून आणलं होता बाबा बिबा? काय नको आता बाबा येईल बाई त्या शेड मध्ये. तो मला म्हणा भाऊ. अहो बाबूराव, एखाद्याचे मार खायचे धंदे होती. असं कोणाला फुल दिलं नाही, कुणी आवडती व्यक्ती आपल्याला होत असते का? असं झालं असतं तर काय गरज होती बरं सांगा बरं? त्या रावणाला त्याला पळून न्यायची. काय झालं? आता तू भेटली ही भेटल्याच गेला दिला असतं मी. काय दिलं असतं मला? बाई तू बी एखाद्या बाबाकडे गेली होती का? फुल. हा, कशासाठी? तुला तर माहिती ना ताई. दिवस राहत नाही म्हणून का? हा, आणि त्याने काय सांगितलं मग आता? तू म्हटलं की तुझ्या नवऱ्याला एक अंडा दे उकळून हा. आणि उकडलेलं मटण दे, मग त्याने तुला पोरं होतील. होत नाही म्हणून गेली होती का? हा,
बाई, असं अंड खाऊ घातल्याने आणि उकडेल मटण खाऊ घातल्याने पोरं होतं का? हा तो म्हंटला की तुझ्या नवर तुझ्यावर जास्त प्रेम करन होतीन पोरं. बाई जुन्या काळामध्ये दाखवायचे बेडरूम मध्ये नेले, डोक्याला गजरा लावला का पोरं व्हायचे. मग ते इथं तीच गंमत झाली. अंडे मटण खाल्ले, उकडेला पोरं झाले. म्हणजे नवरा बायको झालेच कशाला असते? तुम्ही तुमचे अंडे मटण का पोरं होऊन गेले असते पण तुम्हाला. यांचं काय झालं? मला म्हणे फुल दिलं, फुल बारून त्याला बाबानं. जा म्हणे बाबा म्हणे मला म्हणे जा जिला बाई दिसेल तिला फुल द्यायचं, लगेच तुमचं लग्न होईल म्हणा. अयो, आणि मग तुम्ही- यायला दिलं तर आता तुमच्याकडून अहो, पैसे तुम्हाला किती आता घेतले? नाही का काही? 1000. आणि तुमच्याकडून तुझ्याकडून नाही मी नाही दिले. माझ्याकडे मी पैसेच घेऊन गेले नव्हते. त्याला म्हणलं देते नंतर. तू भेटायचं तुला दिलं असतं काय दिलं असं अशी हो. एक टाकीन ना हा? म्हातारा वय तर बघ. काय मला दिलं असतं म्हणे. याचं काय ना दिला बाबा म्हणे वयाचं काय नाही तिला म्हणे, डोक्यावर फरक पडेल का? वाजव चांगलं वयाचं काय नाही म्हणे. लग्न झालं नाही म्हणून बाबूराव येडा झालाय. बाबूराव येडा हो का ना हो? त्या बाबा लोकांच्या नादी लागणं बंद करा. कोणता बाबा आहे? चला बरं तिकडं. ते तिकडे बसलाय पत्राच्या शेड. चला मी बघते. मला तर कसे असे बाबा बाबा भेटत नाही. चल. आणि ऐकायचं आपण तिकडं सोबत नाही जायचं. हा पहिले मी जाते, मी त्याच्यासोबत बोलत आहे आणि माझ्या मागून तुम्ही मग तू आम्हाला यायला. आवाज दे मग हा. हा आवाज बिवाज नाही येणार. तुम्ही दोघांनी यायचं तिथं. बरोबर तुम्हाला येते. आवाज द्यायची काय गरज? चला जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना होके बोले ओले बाबा, ओले नमस्कार. ओले 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 ओले. कोण ओले झालं बाबा? आम्ही आमचे मंत्र म्हणतोय. ओले ओले असेच मंत्र आहेत सध्या, हेच मंत्र पॉप्युलर आहेत. पॉप्युलर पॉप्युलर ऐकलं तुम्ही? पॉप्युलर नव्हतं ऐकलं बाबा. ते जे असेल ते आमच्या कामामधले मंत्र आहेत. ते तुम्हाला समजण्यासारखे नाही. बोला तुमचा प्रॉब्लेम काय, समस्या काय, अडचण काय, पटकन सांगा. बाबा माझ्या पायाला लागला असतं ते आता. लागणार नाही ती छडी जोपर्यंत तुम्ही चुकीचं बोलणार बाबा. नाही. मला लई मोठं टेन्शन आहे. कसलं टेन्शन आहे? आमच्या गावातला बाबूराव आहे ना, तू नुसता बधीर सारखा आहे ना. मला तुला आवडली न तुला आवडली. घरी आला आणि किती का तमाशा घातला. आणि ते लोक म्हणे का तुम्ही एक काम करा, बाबाकडे जा म्हणे. तर बाबा तुम्हाला सगळं चांगलं सांगन म्हणे. तुम्हाला प्रपोज केला, हा काय म्हटला? आय लव्ह यू म्हणे. अच्छा, तर ते पान खाऊन तुम्हाला बोलला? हा, तुम्हाला कसं काय माहित त्यांनी पान खाल्लेलं ते होतं? पान मीच दिलेलं होतं. अयो हम्म. कशाला? तुम्हाला प्रपोज करायला. का? मला माहिती नव्हतं की त्याला आवडणारी स्त्री ती तुम्ही आहात. ते जर असतं तर ते पान मीच खाल्लं असतं. का? मी त्याला दिलंच नसतं. मला एक सांगा बाबा, हम्म. तुम्ही असे उद्योग करायला आमच्या गावात आले का? मी गावात आलेलो नाही, मला त्या शक्तींनी बोलवलेलं आहे. बाबा मग काय करता येईल सांगा ना आता. अहो मला ताण देतो तो बाबूराव घरी. एक तर माझा नवरा बिचारा 12 घंटे कामाला जातो. आता एक काम करावं लागेल. हा त्या पाण्याचा असर 1 हप्त्यापर्यंतच होता. हा तो असर आता संपलेला आहे. हा त्याच्यामुळे त्यांनी पान खाओ हा. किंवा काही खाओ, आता काही होणार नाही. म्हणजे तुम्ही जे पान दिलं होतं त्याचा असर एकच हप्त्याचा होता का? एकाच हप्त्याचा होता. त्यांना तसं सांगितण्यातच आलेलं मग होतं. नंतर त्यांना कुणी असं एखाद्या दांड्या बिंड्याने ठोकलं हम्म. तर त्यांना काही होणार नाही का? काहीच होणार नाही. त्यांना का मला? त्याच्यात काही टाकू नका, कारण ते आशीर्वादित आहे. बाबा तुम्ही कोणत्या गावावरून आले? तुम्हाला त्याच्याशी काय? अहो तुम्ही आमच्या गावात आले ना. या गावामध्ये मी सरपंच होते पहिले. मला गावामध्ये प्रत्येक येणारा माणूस माहित राहतो. तुम्ही कसं काय आले आमच्या गावात? मी रात्रीच्या वेळेला आलो. कुठून आले? मी हडपसर वरून आलो. कशाने आले? बसनी आलो. कोणत्या बसने आले? MH12. MH12 पुढचा नंबर काय? 3 होते 9 हा आणि त्याच्या आधी होता 0. त्या गाडीमध्ये किती जण होते? मोजले नाही. ड्रायव्हर होता का? ड्रायव्हर शिवाय गाडी कशी चालेल? तू अशी कशी प्रश्न विचारते मला? बाबा तुम्हाला एक बोलू का? अजिबात तुम्ही नाही. सारखं सारखं दांडकुळे उचलता. हे जर उचलून मी तुमच्या पाठीत घातलं तर? काय बोलतेस तू? नाही 1001 रुपये नाही माझ्याकडे द्यायला म्हणून म्हटलं. झाडूवाल्या बाबाशी तू अशी बोलशील? बाबा तर शाप आपलं- देईल मी तुला. काय शाप देणार रे बाबा तुम्ही मला? सांगता येत नाही. आम्ही क्रोधामध्ये काहीही करू शकतो. आता मला एक सांगा, तम्मा तम्मा तुम्ही ते एका पहिल्या गावामध्ये पोरं न व्हायचे औषध दिलं ना, हो, मग त्या पोरीचं काय? तिला सुंदर पोरं आहे होणार आहे का ती. आता? कधीच नाही. हा का? हो, तरी औषध दिलं.
हो, बर कारण तसले उपाय आम्ही कधीच करत नाही, पण सांत्वन तू करण्यासाठी कसं काय आली का ताई इथं? त्या बाबांनी तुला औषध कसलं दिलं? ते पोरवायचं. पुरवायचं औषध हा. दिलं. बाबूराव इकडे या. खोल. खराटावाल्या बाबांसाठी हे काय चाललंय? धरा बाबा. मला हे आहे ना माझ्या हातात. हा तू दगड तू हे घे. घे, तू दगड घे नाही तर. तू हे घे. तो मी ठोकळा तुला घे. देते. काय 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 चाललंय तुमचं? हं? काय चाललंय? कुठून माणसाला आलाय तू? फशितो रे. कुठून पैसे आला? देतो. पैसे आला देतो. कुठून तू? राहू दे ना. हं? खोल, राहू दे बोलले हिला. आला कुठून तू? मी हडपसर वरून आलोय. तू आता खरं खरं सांगतो काय तुला डोक्यात टाक? ओय, सांगतो चालू काय? सांगतो. मी इकडचाच आहे, कळवणचाच आहे. इथं कशाला आला? इकडं कशाला आला? आमच्या गावात अरे ते काला आला इकडे. अं, काला आला. 10,000 रुपयाचं. टाका ना काला डोक्यात. आला. अरे 1 मिनिट बोलू तर द्या मला, बोलू तर द्या, इकडं कुठं आला? बोलू तर द्या मला. वाडवाशा. अरे 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 हा? मला सांग मला पटकन सांग इकडे सांग. कशाला आला? पाहिलं मला किती मारलं. अरे किती पण मारलं रे. तुम्हाला तर मारायलाच पाहिजे. प्रत्येक पुरीच्या मागे फिरतो तुम्ही. मग याने अरे सांगितलं तू मला. या अशा बाबा बाबांवर लक्ष ठेवती काय? मला याने हेच म्हणले. याने सांगितलं मला. यांच्या ए, डोक्यामध्ये याने घातलं काय पाहिजे. केलंय? अरे पण मी काय म्हणतो, तो कावर घेतलं रे फुल मावल्या? ऐका थांबा. अहो कर्ज झालेलं आहे माझ्यावरती. मग आम्ही मारू देऊ का तुला कर्ज? थांबा 1 मिनिट, मला बोलू द्या. कर्ज झालंय माझ्यावरती म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या. अहो, पण मग- काम केलं तर कामाचे पैसे मला मिळत नाही, कष्ट करायला गेलं तर कोणी काम देत नाही, मग काय करायचं आम्ही? मग हे पैसे मग हे करणं भेटत नाही चुकीचं आहे भेटत ना. नाही म्हणून हे करणं चांगलं आहे का? लोकांच्या आहे. भावना मग काय करायचं? अशा लोकांसाठी लोक पैसे द्यायला धावून येतात. हा, चुकीचं बोलणाऱ्यांसाठी लोक गर्दी करतात. सगळं किती कर्ज आहे तो? 1 लाख रुपयाचं कर्ज कामाला आहे. राहतो का तू? काम दिलं तर राहील ना, तुझे तो काम. बाबूराव, हा तो एक काम करा, राहील ना आपल्या शेतावर असं हा. पण गडीची गरज आहे. पण पैसे किती देतात तुम्ही मला? पैसे हे तुला बघ भाऊ, जेवढं आहे ना तेवढं आम्ही जेवढं बाहेरच्या माणसाला त्याचं 15-1,000 रुपये तेवढं महिन्याला देऊ. मला कर्ज लवकरात लवकर फेडायचंय. 6-7 महिन्यात फेडून टाक ना तू. हा. 6-7 महिन्यात नाही, त्या तो माणूस ऐकत नाहीये. मग? आम्हाला लेखी दे काहीतरी हा. आणि तुला आमच्याकडे ऍडव्हान्स पैसे घेऊन जा त्याचे फेडून हो, टाक जर आणि असं आमचं असेल तर कामाला खरंच मी तुमची आहे ना, खरंच एकदम माझा आभारी होऊन जाईल. जा. हे बघ भाऊ, ही तू चेन पण सोन्याची आहे माझ्या- का? सोन्याची नाहीये, ते याच्यासाठी घातलेली होती, डुप्लिकेट एपेंटेक्सची. हा का? हा. परत हे असे उद्योग घालू नको आणि लोकांच्या भावनांसोबत खेळणं एकदम चुकीचं आहे. हम्म. तू दुसरं काही काम करायचं होतं. अहो पण आता मला सांगा, हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी माझा काही उद्देश चुकीचा नव्हता, फसवण्याचा नव्हता. आता मला काय माहिती यांना काय पाहिजे, यांना काय पाहिजे, पण मी पाहिलं की बाबा लोक अशा ठिकाणी जातात, पाहिजे तेवढे पैसे देतात आणि पाहिजे तसं तो खरा आहे की खोटा आहे काही बघत नाही, पण लगेच भाळून जातात त्या गोष्टीला आणि पैसे देऊन टाकतात. मला वाटलं हेच सोपा मार्ग आहे आपल्याला टेन्शन पैसे घेऊ गोळा नको करायचा. बाबा. हे बघ, तू पण माझ्या भाऊ सारखाच आहे. माझ्या शेतामध्ये कामाला हा. असं गडी राहतात ना, तू आमची तर काम कर, तुला ऍडव्हान्स आम्ही देतो. हा. चालेल चालेल, हा. हा. मी इथंच राहील, मग मला काही प्रॉब्लेम नाही. माझे पैसे फेटले की मी निघून जाईल, मग पाहिजे तर दुसरं चालेल. काहीतरी बायको एखादं. पोर आहे का? बायको नाही ना, बायको सोडून हा? गेली कर्जापायी. होती बायको पण सोडून गेली कर्जापायी. या अशा बाया असतात अर्ध्यावर संसार सोडून चालले. असे मेंटल होते लोक. मग घटस्फोटाची मित्रांनो- नोटीस आलेली होती मला, पण मग मी नाही घेतली ती. अवघडच आहे. तुला तर मित्रांनो, जेवावंच लागेल काहीतरी. आवड. तुम्ही बघितला आजचा एपिसोड. माणसाला आपण कुणाला गरज जर असली ना तर पैसे देत नाही, ऊस नाही. आणि एखादा बाबा बुवा म्हटला ना तुमची ही गोष्ट डबल होणार आहे, चांगली होणार आहे, तुम्हाला पोरं होणार आहे, असं तसं, हे सगळं खोटं असतं. हे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणं बंद करा. बाबा लोकांना आपण 50 लाख रुपये नेऊन घालतात लोक बाबा लोकांना. का आपलं भलं होईल? भलं बिलं काही नसतं. कर्म आणि नियती कधी बदला घेईन आणि कधी बदला नाही सांगता येत नाही. आणि खरंच एखाद्या गरजेला जर गरज असेल ना त्याला मदत करा, खरंच मदत करा. तुम्ही जर मनापासून मदत केली तर तुम्हाला कोणत्या बाबा बुवाकडे जायची पण गरज पडणार नाही. एपिसोड कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, बघत राहा स्वाती कदम नाशिकच्या.